बातमी सोनम वांगचुक यांनी जेपी नड्डांच्या उपस्थितीत आपलं उपोषण सोडलेलं आहे। पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणण्याच्या मोदींच्या भूमिकेनंतर 26 दिवसांनंतर उपोषण मागे घेण्यात आलंय। जेपी नड्डांनी सरकारनं उचललेल्या पावलांचा प्रस्ताव वांगचुक यांच्या समोर वाचून दाखवला। जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर सरकार कोणतीही केस करण्याबाबत सकारात्मक असल्याचं जेपी नड्डा यांनी म्हटलंय। सोनम वांगचुक यांनी अखेर 26 दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं। सरकारकडून मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह आणि एपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी उपोषण सोडलं। यावेळी जेपी नड्डांनी सरकारनं उचललेल्या पावलांचा प्रस्ताव सोनम वांगचुक यांच्या समोर वाचून दाखवला। नीट पेपरफुटी प्रकरणावरून जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। नड्डांचं आश्वासन काय? जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर सरकार कोणतीही केस न करण्याबाबत सकारात्मक। 20 जुलैच्या मोर्चात ज्या आंदोलकांनी शांततापूर्ण सहभाग घेतला त्यांच्यावर केस न करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक। पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणासाठी सरकार सकारात्मक। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पीडित कुटुंबियांना आर्थिक मदतीबाबत सरकार सकारात्मक विचार करते। जेपी नड्डा यांनी सोनम वांगचुक यांना सरकारचं संपूर्ण आश्वासन वाचून दाखवलं। दरम्यान उपोषण सोडल्यानंतर वांगचुक यांनी एक्स पोस्ट केली। नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह आणि लेह लडाखच्या सर्वोच्च समितीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपण 26 दिवसांचं उपोषण सोडलंय। यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी माझी भेट घेऊन अथवा पत्र लिहून उपोषण सोडण्याची विनंती केली होती। देशातील संभाव्य हिंसाचार बघता आणि विविध अटींवर झालेल्या दीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। मी लवकरच एका व्हिडिओद्वारे या अटींबाबत सविस्तर माहिती देईन। सर्वांनी कोणत्याही प्रकारची हिंसा रोखण्यासाठी पूर्णपणे सतर्क राहावं। वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मोदींनी ही ट्विट केले। लवकरात लवकर वांगचुक यांनी आपलं आधीचं वजन पुन्हा मिळवावं असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। सोनम वांगचुक यांनी उपोषण जर सोडायचं होतं तर एका अत्यंत जखमी झालेल्या पोलिसांच्या लाठी हल्ल्यात त्या मुलीकडून, त्या कार्यकर्त्याकडून त्यांनी ते उपोषण सोडायला पाहिजे। त्यांनी उपोषण सोडायचं की नाही हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही। हा निर्णय लाखो आंदोलकांपैकी कोणीतरी एकाने घ्यायला पाहिजे होता, असं एकंदरीत जनभावना मला दिसते। खूप लोक होते ज्यांच्या हातून उपोषण सोडता आलं असतं। अनेक मुलींनी, अनेक तरुणांनी तिथे आपलं रक्त सांडलंय, डोके फोडून घेतलेले आहेत। ती काय जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासाठी नाही। सोनम वांगचुकांनी मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती असं संजय राऊत म्हणतात। त्यांनी खरं तर त्या जंतर मंतरवरती सोडावं तर देश आनंदित झाला असता। आता संजय राऊतांचं मत आहे ते त्यांना काही करून कसं विध्वंसक होईल देशामध्ये, कशी अराजकता माजेल, कसा गोंधळ निर्माण होईल हेच त्यांना बघायचं असतं। ते त्यांचं म्हणण्याला काही अर्थ नाही आहे। त्यांच्या म्हणण्यावर काही वांगचुकांनी उपोषण केलेलं नव्हतं आणि ते सोडणार नाहीत। त्यांनी अतिशय योग्य निर्णय केलेला आहे। रात्री पंतप्रधानांनी जे ट्विट केलं, जे त्यांनी सांगितलेलं आहे, तो निर्णय जाहीर केलेला आहे, तो त्यांना पटलेला आहे आणि म्हणून त्यांनी उपोषण सोडवलेलं आहे। आता असे संधी साधू आणि गोंधळ घालू लोक काय सांगतील त्याला काय अर्थ आहे?